मुंबईच्या वांद्र्यात 2 अज्ञातांनी कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला। आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम जवळ हा प्रकार घडला। मात्र एटीएम जवळील सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे हा प्रयत्न फसला। आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेत, मात्र सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने अद्याप त्यांची ओळख पटू शकली नाही। या प्रकरणी 2 अज्ञातांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नोटबंदीमुळे मंदीची झळ सोसाव्या लागणाऱ्या व्यापाऱ्यांनी काल मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली। व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानं वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांच्यासोबत काही व्यापारी उपस्थित होते। काळ्या पैशाला आमचा विरोध आहे, मात्र चलन तुटवड्यावर मार्ग काढावा ही प्रमुख मागणी व्यापारी संघटनेनं मांडली। लग्नपत्रिका दाखवूनही खातेदारांना पैसे मिळत नसल्यामुळे मनसेनं बँक ऑफ महाराष्ट्राच्या कळवा शाखेबाहेर जोरदार आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लग्नकर असलेल्या सदस्यांना 2.5 लाखांची रक्कम काढता येईल अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं केली आहे। मात्र मुख्य कार्यालयातून आदेश येईपर्यंत आम्ही 2.5 लाख देऊ शकत नाही अशी सबब बँकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। नोटबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ठाण्यात काँग्रेसच्या महिला विभागाकडून निदर्शनं करण्यात आली। मोर्चासाठी पोलिसांची परवानगी घेतली नसल्यानं पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात झटापटी झाल्या। मात्र याबाबत पोलिसांनी 10 ते 12 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मुंबईतल्या अंधेरीत राहणाऱ्या छविनाथ गुप्ता यांच्या मोठ्या मुलीचं लग्न 8 दिवसांवर आलंय, मात्र हातात काहीच पैसा नाहीये। लग्नासाठी म्हणून घेतलेले 3.5 लाख लोनही जुन्या नोटांमुळे बँकेला परत द्यावं लागलं। आता पुन्हा पैसे काढायचे तर एवढी मोठी रक्कम देण्यास बँक तयार नाहीये। लग्न करणाऱ्यांना 2.5 लाखांपर्यंत पैसे काढण्याची मुभा आहे, मात्र तरीही या कुटुंबाला पैसे मिळत नाहीयेत। नव्या सर्क्युलरनुसार नोटबंदीनंतर म्हणजेच 8 नोव्हेंबरनंतर बँकेत जमा केलेले पैसे मिळणार नाहीयेत। त्यामुळे आता मुलीचं लग्न करायचं तरी कसं असा प्रश्न या पित्यापुढे उभा ठाकलाय। बातमी पुण्याची। पुण्यात नववधूची चारित्र्याच्या संशयावरून पतीनं हत्या केली। पूजा भडवळे असं हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव आहे। सिंहगड परिसरात धायरी इथं काल संध्याकाळी 5च्या सुमारास राहत्या घरी मुलीच्या अंगावर धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी पती स्वप्नील भडवळे याला ताब्यात घेतलं आणि गुन्हा नोंद केला आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या 8 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्याला झालेली अटक अवैध असल्याचा दावा केला। अटक करताना ईडीनं नियमांचं पालन केलं नाही असा दावा भुजबळांनी उच्च न्यायालयात केलाय। भुजबळांनी हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केल्यानंतरही त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं असा दावा भुजबळाच्या वकिलांनी केला। मात्र आरोपी 8 महिन्यानंतर याचिका कशी काय दाखल करू शकतो असा युक्तिवाद ईडीनं केलाय। भाजपचे मंत्री नितीन गडकरींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। गडकरींची कन्या केतकीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका यावेळी गडकरींनी दिली। जवळपास अर्धा तास गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली। उद्धव ठाकरेंनंतर गडकरी यांनी राज ठाकरे यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। भेटीदरम्यान दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला यावर भाष्य करणं गडकरींनी टाळलं। 4 डिसेंबरला नागपुरात गडकरींच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। उल्हासनगर महापालिकेत गेल्या 10 वर्षात 361 कोटी रुपयांच्या थकीत मालमत्ता करापैकी केवळ 33 कोटी कर जमा झाला। उरलेल्या 85% लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा यासाठी पालिकेनं जनजागृती रॅली काढली। स्वच्छ, सुंदर आणि शहराच्या विकासासाठी आपला कर वेळेवर भरा असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। पुढच्या बातमी आहे बदलापूरमधली। बदलापूर बाजारपेठेतल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। या 60 फुटी रस्त्याच्या आड येणाऱ्या 101 अनधिकृत दुकानांवर तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। 100 पोलीस, 30 महिला पोलीस, 50 पालिका कर्मचारी आणि 5 जेसीबी मशीनच्या सहाय्यानं ही कारवाई सुरू झाली आहे। बदलापूर शहरातील अतिशय वर्दळीचा असणारा हा रस्ता या कारवाईनंतर मोकळा होणार आहे। पुढचे 2 दिवस ही तोड कारवाई सुरू राहील। पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेत 10वीच्या 6माही परीक्षेचे पेपर जाळल्याची घटना समोर येते। या प्रकरणी शाळेनं विद्यार्थ्यांवर तर पालकांनी शाळेवर आरोप प्रत्यारोप केलेत। वाढीव फी भरली नाही म्हणून शाळेनं या पालकांना विद्यार्थ्यांचे पेपर दाखवण्यास नकार दिला। या विरोधात शनिवारी पालकांनी धरणं आंदोलनही केलं। त्यानंतर आता हे पेपर जाळून टाकल्याचं समोर येत आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शाळेनं शनिवारीच हे पेपर जाळल्याचा आरोप पालकांनी केला। तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे पेपर जाळले असून ते सीसीटीव्हीत कैद झाल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे। दरम्यान शाळेच्या बाजूने कोणीही कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिलेली नाही।